नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत फिफा विश्वचषक 2026. नुकतेच फिफा विश्वचषक 2026ची 23वी आवृत्ती संपन्न झालेली आहे आणि बघा त्यावरचे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला प्रश्न क्रमांक 1 आहे बघा, पुरुष फिफा विश्वचषक 2026 याचा किताब कोणी जिंकला आहे? याचं उत्तर आहे बघा स्पेन. तर बघा ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर बघा 2026चा फिफा विश्वचषक 2026 जो आहे तो जिंकलेला आहे स्पेन या देशाने. आणि बघा 2026ची ही 23वी आवृत्ती होती. तर बघा 2026चा म्हणजेच या वर्षीचा जो फिफा विश्वचषक होता तो पुरुषांचा विश्वचषक आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 2 बघूयात आपण. पुरुष फिफा विश्वचषक 2026 कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला होता? बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी. म्हणजेच बघा अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या 3 देशांमध्ये इतिहासामध्ये पहिल्यांदाच हा विश्वचषक आयोजित करण्यात आला होता. म्हणजेच कोणत्याही 3 देशांमध्ये याचे आयोजन पहिल्यांदाच झालेले आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 3 बघूयात आपण. फिफा विश्वचषक 2026मध्ये गोल्डन बॉलचा पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर ए, म्हणजेच रॉड्रिगो हर्नांडेज. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर रॉड्रिगो हर्नांडेज याने गोल्डन बॉल हा पुरस्कार जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4 आहे. 2026मध्ये फिफा वर्ल्ड कपची कितवी आवृत्ती आयोजित करण्यात आली आहे? बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा 23वी. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. तर यावर्षी म्हणजे 2026मध्ये ही 23वी आवृत्ती झाली आहे, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा, फिफा वर्ल्ड कप 2026ची अधिकृत मॅच बॉलचे नाव काय होते? याचं उत्तर आहे बघा ट्रिओंडा. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर बघा मॅच बॉलचे नाव काय आहे? तर ट्रिओंडा. चला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 6 बघूयात आपण. फिफा वर्ल्ड कप 2026मध्ये गोल्डन बूटचा पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे किलियन एम्बापे. बघा किलियन एम्बापेने फिफा वर्ल्ड कप 2026मध्ये गोल्डन बूट जिंकलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे. फिफा वर्ल्ड कप 2026चा अधिकृत शुभंकर म्हणजेच मॅस्कॉट काय आहे? याचं उत्तर आहे बघा मेपल, जायू आणि क्लच. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. तर फिफा वर्ल्ड कप 2026चा अधिकृत शुभंकर आहे मेपल, जायू आणि क्लच. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा, फिफा वर्ल्ड कप 2026मध्ये गोल्डन ग्लोव पुरस्कार कोणी जिंकला आहे? बघा त्यांचं नाव आहे उनाई सिनोम. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा. चला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 9 आहे बघा, फिफा विश्वकपच्या इतिहासामधील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू कोण बनला आहे? तर बघा त्यांचं नाव आहे किलियन एम्बापे. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा. तर किलियन एम्बापे या खेळाडूने इतिहासामध्ये सर्वाधिक गोल केलेले आहेत. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा, फिफा वर्ल्ड कप 2026मध्ये 3ऱ्या स्थानासाठी खेळली गेलेली मॅच म्हणजेच प्ले ऑफमध्ये कोणत्या टीमने कांस्य पदक जिंकले आहे? तर बघा इंग्लंडने हे कांस्य पदक जिंकलेले आहे. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे बघा. चला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 11 बघूयात आपण. फिफा विश्वकप 2026मध्ये विजेत्या संघाला किती रुपये देण्यात आले आहेत? बघा याचं उत्तर आहे 50 दशलक्ष डॉलर. तर एकूण विजेत्या संघाला 50 दशलक्ष डॉलर एवढी रक्कम देण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 12 बघूयात आपण. फिफा वर्ल्ड कप 2026मध्ये सर्वश्रेष्ठ युवा खेळाडू म्हणजेच बेस्ट यंग प्लेयर हा पुरस्कार कोणी जिंकला आहे? याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर बी, म्हणजेच बघा पाऊ कुबार्सी. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. म्हणजेच पाऊ कुबार्सी हा प्लेयर युवा खेळाडू म्हणजेच बेस्ट यंग प्लेयर हा बनलेला आहे. चला पुढचा प्रश्न आहे बघा, पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 13 आहे बघा, फिफा वर्ल्ड कप 2026मध्ये कोणत्या देशाच्या फुटबॉल संघाने प्ले ट्रॉफी जिंकली आहे? याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर डी, म्हणजेच नेदरलँड्स. तर नेदरलँड्स या देशाने म्हणजेच नेदरलँडच्या संघाने फिफा वर्ल्ड कप 2026मध्ये प्ले ट्रॉफी जिंकलेली आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 14 आहे. स्पेन या देशाने कोणत्या खेळाडूच्या नेतृत्वाखाली म्हणजेच कोणत्या खेळाडूच्या कॅप्टनखाली फिफा वर्ल्ड कप 2026 हा जिंकलेला आहे? तर बघा याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर ए, म्हणजेच बघा रॉड्रिगो हर्नांडेज रॉड्री यांच्या नेतृत्वाखाली हा फिफा वर्ल्ड कप 2026चा जो आहे तो जिंकलेला आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 15 आहे. फिफा वर्ल्ड कप 2026मध्ये शेवटच्या मॅचसाठी निर्णायक गोल कोणी केला आहे? बघा त्यांचं नाव आहे फेरान टोरेस. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे बघा
तर बघा फेरान टोरेस या खेळाडूने फिफा वर्ल्ड कप 2026मध्ये शेवटच्या मॅचसाठी निर्णायक गोल म्हणजेच त्यांच्या गोल करण्यानेच ही मॅच जिंकलेली आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 16 आहे बघा. फिफा वर्ल्ड कप 2026मध्ये किती देशांनी पदार्पण केले होते? बघा याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच बघा एकूण 4 देशांनी फिफा वर्ल्ड कप 2026मध्ये पदार्पण केले होते. पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 17 आहे बघा. 25व्या फिफा वर्ल्ड कप 2034चे आयोजन कोणता देश करणार आहे? तर बघा 2034मध्ये जे फिफा वर्ल्ड कप होणार आहेत त्याचे आयोजन सौदी अरेबिया हा देश करत आहे. ओके, तर लक्षात ठेवा फिफा वर्ल्ड कपचे जे 25वे संस्करण आहे याचे म्हणजेच 2034मध्ये सौदी अरेबिया याचे आयोजन करत आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 18 आहे बघा. फिफा वर्ल्ड कप 2026च्या आयोजन खालीलपैकी कोणत्या कालावधीमध्ये झाले आहे? याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर ए म्हणजेच बघा 11 जून ते 19 जुलै 2026 या दरम्यान याचे आयोजन झालेले आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 19 आहे बघा. 24व्या फिफा वर्ल्ड कप 2030चे आयोजन कोणत्या देशात होणार आहे? बघा याचं उत्तर असणार आहे स्पेन, मोरोक्को आणि पोर्तुगाल. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा. तर या 3 देशांमध्ये 24व्या म्हणजेच पुढील फिफा वर्ल्ड कप 2030चे आयोजन होणार आहे. तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 20 आहे बघा. फिफा वर्ल्ड कप 2026मध्ये इतिहासामध्ये पहिल्यांदाच किती संघांनी भाग घेतला होता? तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा 48. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. तर इतिहासामध्ये पहिल्यांदाच फिफा वर्ल्ड कप 2026मध्ये एकूण 48 संघांनी भाग घेतला होता. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 21 आहे बघा. खालीलपैकी कोणत्या देशाने फिफा वर्ल्ड कपचे तिसऱ्यांदा आयोजन केले आहे? बघा याचं उत्तर आहे मेक्सिको. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे बघा. तर बघा मेक्सिको या देशाने आत्तापर्यंत फिफा वर्ल्ड कपचे तिसऱ्यांदा आयोजन केलेले आहे. चला पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 23 बघूयात आपण. कोणत्या देशाने आत्तापर्यंत सर्वाधिक वेळा फिफा वर्ल्ड कप जिंकलेला आहे? तर बघा याचं उत्तर आहे बघा ब्राझील. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा. तर ब्राझील या देशाने आत्तापर्यंत सर्वाधिक वेळा फिफा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. फिफा वर्ल्ड कप 2026मध्ये स्पेनच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचे मुख्य कोच कोण होते? बघा त्यांचं नाव आहे लुईस डे ला फुएंते. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे बघा. तर लुईस डे ला फुएंते हे स्पेन या देशाच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचे कोच आहेत. चला पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 25 बघूयात आपण. 23व्या फिफा वर्ल्ड कप 2026चे उपविजेता संघ कोणता ठरला आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे अर्जेंटिना. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा. तर बघा 2026मध्ये जो फिफा वर्ल्ड कप झालेला आहे त्याचा उपविजेता संघ ठरलेला आहे अर्जेंटिना आणि विजेता संघ ठरलेला आहे बघा स्पेन. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 26 आहे बघा. फिफा वर्ल्ड कप 2026च्या उपविजेता संघ अर्जेंटिना टीमचे कर्णधार म्हणजेच कॅप्टन कोण होते? बघा त्यांचं नाव आहे लिओनेल मेसी. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर आहे बघा फिफा वर्ल्ड कप 2026च्या उपविजेता संघ म्हणजेच उपविजेता संघाचे कॅप्टन आहेत बघा लिओनेल मेसी. पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 27 आहे. फिफा वर्ल्ड कप 2026मध्ये सिल्वर बूट कोणी जिंकला आहे? बघा सिल्वर बूट जिंकलेला आहे लिओनेल मेसी या खेळाडूने. ओके, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 28 आहे बघा. फिफा वर्ल्ड कप 2026मध्ये सिल्वर बॉल याचा पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर बघा सिल्वर बॉल जिंकलेला आहे लिओनेल मेसी या खेळाडूने. ओके, तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 29 आहे. फिफा वर्ल्ड कप 2026मध्ये कांस्य बूट म्हणजेच ब्रॉन्झ बूट जो आहे तो कोणी जिंकला आहे? बघा त्यांचं नाव आहे जूड बेलिंघम. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा. तर जूड बेलिंघम यांनी ब्रॉन्झ बूट जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 30 बघूयात आपण. फिफा वर्ल्ड कप 2026च्या शेवटच्या मॅचमध्ये सुपेरियर प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर बघा त्यांचं नाव आहे फेरान टोरेस. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 31 आहे. फिफा वर्ल्ड कप 2026मध्ये ब्रॉन्झ बॉल कोणी जिंकला आहे? तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर बी म्हणजेच किलियन एम्बापे. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे बघा. तर किलियन एम्बापे हा फ्रान्स या देशाचा खेळाडू आहे. प्रश्न क्रमांक 32 बघूयात आपण. बघा फिफा वर्ल्ड कपच्या 6 वेगवेगळ्या आवृत्तीमध्ये गोल करणारा इतिहासामधील
पहिला फुटबॉलर कोण बनला आहे? तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा क्रिस्टियानो रोनाल्डो. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे बघा. तर क्रिस्टियानो रोनाल्डो हा बनलेला आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 33 आहे बघा. फिफा विश्वचषक 2026 साठी अधिकृत बक्षीस रक्कम किती आहे? तर बघा याचं उत्तर आहे 871 दशलक्ष डॉलर. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 35 आहे. फिफा महिला विश्वचषक 2031ची कितवी आवृत्ती असणार आहे? तर बघा 2031 मध्ये याची 11वी आवृत्ती होणार आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 36 आहे बघा. फिफाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे बघा 1904. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर आहे. तर 1904 मध्ये फिफाची स्थापना करण्यात आली होती. ओके. चला पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 37 बघूयात आपण. बघा फिफा विश्वचषकाचे आयोजन दर किती वर्षांनी केले जाते? बघा याचं उत्तर आहे 4. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे बघा. तर दर 4 वर्षांनी आपण फिफा विश्वचषक आयोजित करत असतो. चला पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 38 बघूयात आपण. पहिला फिफा विश्वचषक कोणत्या वर्षी आयोजित करण्यात आला? बघा याचं उत्तर आहे 1930. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर आहे बघा. तर 1930 मध्ये पहिला फिफा विश्वचषक हा आयोजित करण्यात आला होता. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 39 आहे. पहिल्या फिफा विश्वचषकाचे यजमान राष्ट्र कोणते होते? बघा उरुग्वे हे पहिल्या फिफा विश्वचषकाचे यजमान राष्ट्र ठरलेले आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 40 आहे. 3 वेळा फिफा विश्वचषक जिंकणारा एकमेव खेळाडू कोण बनला आहे? तर बघा त्यांचं नाव आहे पेले. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर आहे बघा. तर पेले हा खेळाडू 3 वेळा फिफा विश्वचषक जिंकणारा एकमेव खेळाडू आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 41 आहे. फुटबॉल सामन्याचा नियमानुसार कालावधी किती असतो? तर बघा याचं उत्तर आहे 90 मिनिटे. तर बघा फुटबॉल सामन्याचा जो कालावधी आहे तो 90 मिनिटे म्हणजेच 1.5 तास एवढा असतो. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 42 आहे बघा. फिफा विश्वचषकाचे प्रथम दूरदर्शन प्रसारण कोणत्या वर्षी झाले? बघा याचं उत्तर आहे 1954. तर बघा फिफा विश्वचषकाचे प्रथम दूरदर्शन प्रसारण जे आहे ते 1954 या सालामध्ये झाले होते. पुढचा प्रश्न आहे बघा. फिफा विश्वचषकाची ट्रॉफी कोणत्या धातूपासून बनवलेली असते? याचं उत्तर आहे 18 कॅरेट सोने. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 44 आहे. फिफाचा सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे? बघा फिफाचा सर्वोच्च पुरस्कार आहे फिफा विश्वचषक ट्रॉफी. चला पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 45 आहे. फुटबॉल या खेळामध्ये पिवळे कार्ड म्हणजेच बघा येलो कार्ड जे आहे ते कशाचे प्रतीक आहे? याचं उत्तर आहे बघा वॉर्निंग म्हणजेच बघा इशारा याचे हे प्रतीक आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 46 बघूयात आपण. प्रसिद्ध पेले हे फुटबॉलपटू कोणत्या देशातील होते? याचं उत्तर आहे बघा ब्राझील. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. चला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 47 बघूयात आपण. पहिला फिफा विश्वचषक जिंकणारा देश कोणता आहे? याचं उत्तर आहे बघा उरुग्वे म्हणजेच ऑप्शन नंबर सी याचं उत्तर आहे. तर पहिला फिफा विश्वचषक हा उरुग्वे या देशाने जिंकला होता. बघा पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 48 आहे. फिफा विश्वचषक 2026 मध्ये एकूण किती सामने खेळले गेले? तर बघा या विश्वचषकामध्ये एकूण 105 सामने खेळले गेलेले आहेत. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 49 आहे. फिफा विश्वचषक 2026चे आयोजन एकूण किती शहरामध्ये करण्यात आले? याचं उत्तर आहे बघा 16. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे. तर बघा 3 देशांमधील एकूण 16 शहरांमध्ये याचे आयोजन झालेले आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 50 आहे. फिफा विश्वचषक 2026चे अधिकृत आदर्श वाक्य काय आहे? याचं उत्तर आहे बघा VR26. ओके. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर आहे. तर VR26 हे आदर्श वाक्य आहे. फिफा विश्वचषक 2026चे हे अधिकृत आदर्श वाक्य आहे. फिफा विश्वचषक 2026चे हे आदर्श वाक्य आहे. लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो शेवटी तुम्हाला एक सराव प्रश्न असणार आहे. याचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. बघा सराव प्रश्न आहे. 23व्या फिफा वर्ल्ड कप 2026चा उपविजेता संघ कोणता ठरला आहे? तर बघा उपविजेता संघ सांगायचा आहे तुम्हाला आणि याचे उत्तर तुम्ही कमेंट करून सांगायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.